3 एप्रिल सह्याद्री शांत झाला होता, वारा स्तब्ध झाला होता, विजांचा कडकडाट थांबला होता, रयतेचा राजा रयतेला सोडून गेला होता. महाराजांचं पार्थिव उचललं. उभ्या आयुष्यात रायगड 3दा भरला होता. पहिल्यांदा राज्याभिषेकावेळी, दुसऱ्यांदा महाराजांचा दक्षिण दिग्विजय झाला त्यावेळी, आणि तिसऱ्यांदा महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. महाराजांचं पार्थिव 4 खांदेकऱ्यांनी उचललं. राम नाम सत्तेच्या घोषणेच्या गर्जनेत महाराजांचं पार्थिव बाहेर आणण्यात आलं. त्यावेळी हिरोजी फर्जंत पळत गेले. महाराजांना मिठी मारली. अहो राजा उठा ना राज, अहो राजा तुमचा हिरोजी तुम्हाला भेटायला आलाय. अहो आग्र्याच्या भेटीत राज तुमचं वेश घेऊन झोपलो राज. या हिरोजीला या मरणाच्या गादीवरती झोपायची संधी द्या ना राज. अहो राजा उठा ना. महाराज उठायला तयार नव्हते. शांत पडलेला महाराजांचा देह अनेक मावळ्यांच्या डोळ्यात पाणी आणला होता. महाराजांचं पार्थिव जगदीश्वराच्या मंदिराकडे आणलं. ताईनं विचार करा, ज्यावेळी पार्थिव जगदीश्वराच्या मंदिराकडे आणलं त्यावेळी मंदिराकडे जाताना त्या 4 खांदेकऱ्यांपैकी 2 खांदेकऱ्यांचा पाय त्या हिरोजी इंदलकरांच्या पायरीवर पडला असेल का नाही. जाताना सुद्धा सेवकाच्या नावावरती आशीर्वाद रूपी सावली करून जाणारा राजा म्हणून इतिहासानं फक्त एकाच राजाची नोंद घेतली, छत्रपती शिवाजी महाराज.